हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लोकरीचा सुंदर असा नेकलेस शिकणार आहोत. तुम्ही एक रंगात सुद्धा बनवू शकता. त्यासाठी 4 प्लाय लोकर घेतलेली आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. काही मोती घेतलेले आहेत आणि 1 mm ची क्रोशा हुक आहे, जी मोती ओवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तुम्ही रंगीबेरंगी मोतीसुद्धा घेऊ शकता. चला तर मग सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 3 साखळ्या करायच्या आहेत आणि दुसऱ्या साखळीत म्हणजे मध्यभागी बरोबर सिंगल क्रोशा करायचा आहे 2. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता एक साखळी करा आणि टर्न करा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घ्या. हे बघा, असं दिसेल. एक साखळी करा आणि परत टर्न करा. आता 2 गॅप आहेत, त्या दोन्ही गॅपमध्ये 2-2 सिंगल क्रोशा करा. प्रत्येक गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, म्हणजे टोटल 4 सिंगल क्रोशा झाले. हे बघा, आता एक साखळी करा आणि परत टर्न करा. आता जे 4 गॅप आहेत त्या गॅपवर एक एक सिंगल क्रोशा करून घ्या, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा करा. 3 4. आता एक साखळी करा आणि परत टर्न करा. हे बघा, आता पहिल्या आणि शेवटच्या गॅपमध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिल्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा करा आणि पुढच्या गॅपमध्ये आता एकच सिंगल क्रोशा आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा, म्हणजे टोटल 6 सिंगल क्रोशा झाले. हे बघा, आता एक साखळी करा आणि टर्न करा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. टोटल 6 गॅप आहेत, म्हणजे 6 सिंगल क्रोशा येतील. 2 3 4 5 6. तुम्हाला इतकाच छोटा त्रिकोण ठेवायचा असेल तरी चालेल. मी एक लाईन वाढवते. आता पहिल्या आणि शेवटच्या गॅपमध्ये 2-2 सिंगल क्रोशा करा. पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 सिंगल क्रोशा. फक्त पहिल्या आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा करायचे, हे लक्षात ठेवा. हे बघा, आता टोटल 8 सिंगल क्रोशा झालेले आहेत. प्रत्येक वेळेस 2-2 सिंगल क्रोशा वाढतील. तुम्हाला हा त्रिकोण हवा तितका मोठा करू शकता. आता एक साखळी करून मी टर्न केलेला आहे आणि प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करणार आहे, म्हणजे परत 8च सिंगल क्रोशा होतील. असा हा ट्रायंगल तुम्ही मोठा करून हेअर बंडाना वगैरे असं काही बनवू शकता, पण मी आता छोटासा नेकलेस बनवून दाखवते. आता मी एक साखळी करणार आणि दोरा कट करून घेणार. हा त्रिकोण मला इतकाच बनवायचा होता. तुम्ही हा छोटा करू शकता, मोठा करू शकता. आता मी इतकाच ठेवणार आहे. दोरा कट करून घ्या आणि एक्स्ट्राचे धागे आहेत ते हाईड करून कट करून घ्या, अशा प्रकारे. बघा, अशा प्रकारे मी 2 रंगात 5 पीस बनवून घेतलेले आहेत. 3 लाल रंगाचे आणि 2 पीच कलरचे. हे बघा, आणि अशा प्रकारे हे त्रिकोण जोडून एक आपल्याला नेकलेस बनवायचा आहे. खूप सोपं आहे. नेकलेससाठी दोरी बनवत आहोत आपण. 60 साखळ्या करायच्या आहेत टोटल. चला तर मग साखळ्या बनवून घेऊ. हे बघा, 60 साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता पहिला त्रिकोण जोडून घेऊया. आता पहिली जी गॅप आहे तिथे अशा प्रकारे सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे.
टोटल 8 सिंगल क्रोशा होतील. शेवटचा सिंगल क्रोशा करू. हे बघा, अशा प्रकारे ही दोरी पण जॉईन झाली. आता एक साखळी करायची आणि दुसरा त्रिकोण जोडून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने बरोबर 8 सिंगल क्रोशा होतील. प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा. अशा प्रकारे सगळे त्रिकोण असेच जोडायचे आहेत. हे बघा, सगळे त्रिकोण माझे जोडून झालेले आहेत. मी 5 त्रिकोण घेतले, तुम्ही 3 त्रिकोण घेतले तरी चालेल. आता पहिले जे 60 साखळ्या केल्या होत्या तशाच इथे सुद्धा 60 साखळ्या करून घ्या. हे बघा, 60 साखळ्या माझ्या बनवून झाल्यात. आता इथे दोरा कट करून घेऊ. तुम्ही ही दोरी इतकीच ठेवली तरी चालेल, पण मी आता ही दोरी थोडी जाड होण्यासाठी याच्यावर परत मी एक पीच कलरनी स्लिप स्टिच करणार आहे. या प्रत्येक साखळीमध्ये पीच कलरनी स्लिप स्टिच करायची. अशा प्रकारे जॉईन करा. हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. आणि आता प्रत्येक साखळीमध्ये एक एक स्लिप स्टिच करून घ्या. त्यामुळे ही दोरी 2 रंगामध्ये अजून उठून दिसेल. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता पूर्ण 60 आपण स्लिप स्टिच करून घेऊ. हे बघा, आता 8 गॅपमध्ये 8 स्लिप स्टिच करायचे आहेत. आता सिंगल क्रोशा नाही करायचा आहे. शेवटची स्लिप स्टिच झाली. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपल्याला एक मोती ओवायचा आहे. हे बघा, हे मी मोती घेतले 8 नंबरचे आणि मोती ओवण्यासाठी 1 mm ची क्रोशा हुक. अशा प्रकारे मोती हुकमध्ये अडकवायचा आहे आणि ते लूप त्या मोतीमधून बाहेर काढायचं. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, खूप इझी आहे. आता 1.6 mm ची क्रोशा हुक घ्यायची आणि परत प्रत्येक गॅपमध्ये एक एक स्लिप स्टिच करायची आहे. 8 स्लिप स्टिच येतील.
इथे सुद्धा लूप वर खेचून घेतला आहे. आता एक मोती लावायचा आहे अशा पद्धतीने. 1 mm क्रोशा हुकमध्ये मोती अडकवून घ्यायचा आणि जे लूप वर खेचले ते बाहेर काढायचे. हे बघा. आणि आता 1.6 mm क्रोशा हुकनी परत स्लिप स्टिच करायचं आहे पुढच्या ट्रायंगलवर. आणि अशा पद्धतीने ही माळ अशीच पूर्ण करा. तुम्ही लहान मुलांसाठी रंगीबेरंगी मोती घेतले तरी चालेल. चला तर मग सगळे मोती आपण लावून घेऊया. हे बघा सगळे मोती लावून झाले. किती छान दिसतंय बघा. आता परत या 60 साखळ्यांवर 60 स्लिप स्टिच करायचे आहेत. हे बघा क्रोशा नेकलेस माझा पूर्ण बनवून झाला. तुम्ही या ट्रायंगलच्या टोकाला सुद्धा काही लटकन वगैरे काही लावायचं असेल, मोती लावायचा असेल गोल्डन तर लावू शकता. लहान मुलांसाठी हा नेकलेस खूपच यूजफुल आहे कारण त्याचे वजनसुद्धा अतिशय कमी आहे. त्यांना जड होणार नाही. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले ते सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.